नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मी स्वप्नील हिवराडे पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. मित्र हो, आजच्या व्हिडिओमध्ये कंबाईन पूर्व परीक्षा 2020 या वर्षी गणित बुद्धिमत्ताचे जे 15 प्रश्न विचारले होते आयोगाने, त्याचं आपण सविस्तर विश्लेषण या व्हिडिओ मार्फत करून घेणार आहोत. या प्रश्नांना सॉल्व्ह करताना कुठल्या प्रकारचा आपला अप्रोच पाहिजे हे देखील आपण या ठिकाणी समजण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ निश्चित बघा. तर सुरुवात करूया, पहिल्या प्रश्नाकडे जाऊया मित्रो. पहिला प्रश्न जो आहे तो म्हणजे मिसिंग टर्म या प्रश्नावरती आहे मित्रो. प्रश्नचिन्ह जागी या बॉक्समध्ये कुठल्या संख्या येणार आहेत ते आपल्याला ओळखायचं असतं. तर अशा प्रकारचे हे प्रश्न तुम्हाला लॉजिक मिळालं तर फार लवकर याचं लॉजिक मिळतं, नाही तर हे प्रश्न आपले परीक्षेमध्ये नक्कीच वेळ खातात मित्र. तर बघूया याला कुठल्या प्रकारचं लॉजिक आपण या ठिकाणी शोधू शकतो. तर बघा, लक्षात घ्या, जर तुम्ही अल्टरनेट मध्ये याचा लॉजिक लावण्याचा प्रयत्न केला तर काय होणार आहे बघा. 5 बिकम 6 म्हणजे प्लस 1 ची इन्क्रीमेंट या ठिकाणी बघायला मिळते. 2 चा 4 झालाय म्हणजे प्लस 2 ने ही संख्या या ठिकाणी वाढलेली आहे. 6 चा 8 झालाय म्हणजे पुन्हा प्लस 2 या ठिकाणी करण्यात आलाय. 3 चा 4 झालाय म्हणजे प्लस 1 या ठिकाणी करण्यात आलेला आहे. बरोबर. मग अशाच प्रकारे एकदा प्लस 1, दोनदा प्लस 2 आणि प्लस 1 अशा प्रकारे अल्टरनेट मध्ये या बॉक्स सोबत आता या बॉक्सला आपण घेऊया. तर 4 चा 1 ने इन्क्रीमेंट या ठिकाणी 5 पाहिजे. त्यानंतर बघा 6 मध्ये 2 इन्क्रीमेंट होतील म्हणजे इथं 8 पाहिजे. तशाच पद्धतीने 4 मध्ये देखील 2 ची इन्क्रीमेंट आहे म्हणजे इथं 6 होतील. तशाच पद्धतीने प्लस 1 ची इन्क्रीमेंट या 5 मध्ये अल्टरनेट मध्ये या ठिकाणी 6 पाहिजे. 5 8 6 6. तर यामध्ये तुम्हाला ऑप्शन 1 मध्ये हे उत्तर उपलब्ध आहे. दुसऱ्या प्रकारचं लॉजिक देखील याला फिट बसतंय. काही प्रश्न असे असतात यामध्ये की तुम्हाला एकापेक्षा 2-3 लॉजिकही या प्रश्नांना लागू शकतं, मात्र सर्वांचं उत्तर एकच येणं अपेक्षित असतं. जर वेगवेगळे आन्सर येत असतील तर नक्कीच तो प्रश्न चुकीचा ठरू शकतो. तर मित्रांनो लक्षात घ्या, अजून एक लॉजिक याला अशा प्रकारे आपण म्हणू शकतो की 5 आणि 2 7, 7 आणि 6 13, 13 आणि 3 16, 16 होतील या ठिकाणी आपण यांची बेरीज केली. तशाच प्रकारे 4 आणि 6 10, 10 आणि 4 14, 14 आणि 5 19 या ठिकाणी यांची बेरीज होऊन जाईल. 6 आणि 4 10, 10 आणि 8 18, 18 आणि 4 या ठिकाणी 22 यांची बेरीज होईल. जर आपण बघितलं इथं 3 ची इन्क्रीमेंट आहे, जर आपण इथं बघितलं पुन्हा 3 ची इन्क्रीमेंट आहे, मग पुढच्यांची बेरीज देखील 3 ने एक्स्ट्रा म्हणजे 25 असायला पाहिजे. आणि जर आपण हा पर्याय ट्राय केला 5 आणि 8 13, 13 आणि हे खालचे 12 यांची बेरीज जर केली तर ही बरोबर 25 होणार आहे. म्हणजेच आपलं उत्तर पहिल्या लॉजिकने देखील आणि ह्या लॉजिकने देखील पर्याय क्रमांक 1च येणार आहे मित्र. ओके, चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. लक्षात घ्या, पुढचा प्रश्न हा अनालिटिकल रिझनिंगचा एक भाग आहे. ओके, डेटा सफिशियन्सी सारखा प्रश्न आहे. रिकाम्या जागेत आपल्याला योग्य शब्द भरणा या ठिकाणी निवडायचा असतो. तर वाचू घ्या, समजून घेऊया या प्रश्नाला. प्रत्येक वाक्यातील रिकाम्या जागेत चपखल बसून दिलेल्या संदर्भात 2 स्वतंत्र व समान अर्थाची पूर्ण वाक्य तयार करतील अशी शब्दजोडी वा शब्द समूह जोडी आपल्याला निवडायची आहे. ओके, स्वतंत्र व समान अर्थाची पूर्ण वाक्य तयार करतील. ओके, मग आता बघा काय म्हणतात ते. रोखे बाजार जोरदार कोसळल्यामुळे खरेदी विक्री व्यवहार करतानाची त्या गुंतवणूकदारांची डॅश डॅश मनस्थिती विसंगत वाटत होती. काय वाटत होती? विसंगत वाटत होती. बघा आता जी मनस्थिती आहे ना ती कशी आहे? विसंगत आहे. मग संदर्भ समजून घ्या. रोखे बाजार जोरदार कोसळल्यामुळे खरेदी विक्री व्यवहार करतानाची त्यांची गुंतवणूकदारांची मनस्थिती विसंगत आहे. आता रोखे बाजार जर कोसळला, जर तो पण गुंतवणूकदार आहे, तो काय होणार आहे? साहजिकच तो नाराज होणार आहे. परंतु आपल्याला तशा पद्धतीने त्याची विसंगत सांगायची आहे. मग विसंगत जर आपण पर्याय बघितला तर नाराज किंवा कमजोर न वाटून घेता त्याचं जे विसंगत असेल ते म्हणजे तो आशावादी किंवा आनंदी राहू शकतो. तर या प्रश्नासाठी याचं उत्तर हे पर्याय क्रमांक 3च योग्य आहे. ओके, तर हे नेगेटिव्ह आहेत, सो यांना आपण या ठिकाणी निग्लेक्ट करू शकतो. ओके, चला जाऊया पुढच्या PYQ कडे. लक्षात घ्या मित्रो, हा डाईस या टॉपिक वरती प्रश्न आहे. काय म्हटलेलं आहे बघा या प्रश्नामध्ये. 6 पृष्ठांवर 1 2 3 4 5 आणि 6 संख्या असलेला सोबतचा घन अभ्यासायचा आपल्याला आहे. तर डाईस आपल्याला पर्टिक्युलर दिलेला आहे. डाईसच्या 3 बाजू आपल्याला दिसत आहेत. मग त्यावरती अंक कोणते आहेत रे? 1 आहे, 1 नंतर 2 आहे आणि 6 आहे. आणि जे मग 3 अंक उरलेले आहेत त्यांच्या विरुद्धला असतील. मग आता आपण माहिती बघूया काय ते म्हणतात. 3 ही संख्या 1 किंवा 6च्या विरुद्ध पृष्ठावर नाहीये. 3 ही संख्या 1च्या पण आणि 6च्या पण विरुद्धला नाहीये. 1च्या पण विरुद्धला नाहीये 3, 6च्या पण विरुद्धला नाहीये, म्हणजे 2च्या विरुद्धला 3 ही संख्या आहे. ओके, या माहितीवरून आपण हा अंदाज घेतला. पुढे वाचूया.
4 ही संख्या 6च्या विरुद्ध पृष्ठावर नाहीये, 4 6च्या विरुद्ध नाहीये म्हणजे 1च्या विरुद्ध असेल. मग आता कुठला अंक नाहीये, 5 हा अंक ऑफकोर्स या ठिकाणी 6च्या विरुद्धला होऊन जाणार आहे. पुढे जाऊया, त्यांनी काय म्हटलेलं आहे, जर 1 ही संख्या वरच्या पृष्ठावर राहील अशा रीतीने हा घन फिरवला आणि 6 संख्या असलेले उजवीकडचे पृष्ठ आताच्या 2 संख्या असलेल्या समोरच्या पृष्ठाच्या जागी आणले. बघा, एकाला जागेवरतीच ठेवायचंय, फक्त या 6ला आहे ना इकडे फिरवायचंय. ओके, या अंकाला जर इकडे आणला आपण तर हा 2 ऑफकोर्स पुढच्या पोझिशनला जाणार आहे, क्लॉकवाईजला 2 इथं येईल. बरोबर, आणि मग हा इथं आल्यामुळे इथं राईटला आता त्यांनी विचारलेलं आहे या जागी आणल्यानंतर तर उजव्या पृष्ठावर कोणती संख्या असेल, म्हणजे 2 जर इथे येऊन गेला तर या ठिकाणी आता 6च्या जागेवरती ही रिकामी जागा झालेली आहे, इथं कुठला अंक असेल हा प्रश्न आहे. मग 2च्या विरुद्धला काय येईल रे, 2चा विरुद्ध काय येईल तो आपण ऑलरेडी ठरवलाय, तर 2च्या विरुद्धला 3 आहे, म्हणजेच 2च्या या विरुद्ध बाजूवरती उजव्या बाजूवरती 3 हा अंक आहे. तर ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला 3 घ्यायचं होतं. फक्त डाईसच्या कन्सेप्टचा वापर करायचा होता, ठीक आहे, विरुद्ध अंकांच्या लॉजिकचा वापर करायचा होता. त्यांनी फक्त पोझिशन मध्ये थोडा इंटरचेंज दिला होता, तो समजून घ्यायचा होता आणि या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मार्क करायचं होतं. ओके, चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. लक्षात घ्या, डाईस या टॉपिक वरती पुढचा प्रश्न अजून एकदा याच प्रश्नपत्रिकेमध्ये आपल्याला बघायला मिळतो. काय म्हटलंय बघा, सोबतच्या जाळ्याची घडी घालून घनाकार मिळवला. बरोबर, घनाच्या पृष्ठावरील 2 किंवा अधिक कर्णरेषा जितक्या शिरोबिंदूत छेदतात त्यांची संख्या आपल्याला निवडायची आहे. लक्षात घ्या मित्रो, आपल्याला कुठले शिरोबिंदू 2 कर्णरेषेत किंवा अधिक कर्णरेषेत त्या ठिकाणी छेदन करतायत अशी संख्या आपल्याला या ठिकाणी सांगायची. मागच्या प्रश्नपत्रिकेत देखील अशा प्रकारचा प्रश्न होता, हा थोडा डिफरंट आहे, आकृतीमध्ये थोडा बदल करून हा प्रश्न आयोगाने विचारला होता. नेहमी लक्षात ठेवा, अशा प्रश्नांचं उत्तर नेहमी ऑड पर्याय नसेल, त्यांचं पर्याय उत्तर नेहमी इव्हन संख्येतच असायला पाहिजे. बरोबर, मग आता जर आपण बघितलं डाईस, जर तुम्ही एक या प्रश्नामध्ये या आकृतीची घडी घालून जर डाईस करण्याचा प्रयत्न केला तर अल्टरनेट मध्ये यांचं लॉजिक असतं, अल्टरनेट मध्ये हे विरुद्धला जातात. हे सर्वांना डाईस या टॉपिक मध्ये मी बऱ्याच कन्सेप्च्युअल पार्ट मध्ये सांगितलेलं आहे आणि डाईसची आकृती आपण अशा प्रकारे या ठिकाणी प्रेझेंट करतो. ओके, अशा प्रकारे दाखवू शकतो. 3 बाजू आपल्याला दिसतात आणि जे मागच्या बाजूमध्ये जे कर्ण असतील, जे डायगोनल असतील, ओके, व्हर्टाइस असतील, ते आपण असे दाखवू शकतो. मग ही जे शिरोबिंदू मध्ये छेदन पॉइंट यांचा, तर असे डायगोनल यामध्ये किती मिळतात आपल्याला हे या प्रश्नामध्ये उत्तर सांगायचं असतं. जर आपण ऑब्झर्व केलं तर लक्षात घ्या, हा एक कर्ण, हा एक कर्ण आणि हा एक कर्ण, तर हा तिघांचा छेदनबिंदू आहे. एका ठिकाणी हे या ठिकाणी छेद करत आहेत. बरोबर, मग आता पहिला बिंदू जर आपल्याला मिळाला या ठिकाणी, आपण जर लक्षात घेतलं या ठिकाणी की ह्या दोघी आणि ह्या तिघी, आता हा पॉइंट याला कनेक्ट होऊ शकतो आणि जेव्हा फोल्डिंग होईल अजून डाईसची, थोडं इमॅजिनेशन आपल्याला इथं वापरावं लागतं. फोल्डिंग करताना आता या ठिकाणी हा पार्ट आहे ना, हा यांना परत कनेक्ट होऊ शकतो. ठीक आहे, हा पार्ट यांना परत कनेक्ट होईल. जशा प्रकारे या ठिकाणी हे तिघ डायगोनल एकमेकांना कनेक्ट आहेत, तसे तिघ पण एकमेकांना कनेक्ट होणार आहेत एका शिरोबिंदू मध्ये. ओके, ही एक पॉसिबिलिटी आपल्याला या ठिकाणी विचारात घेता येणार आहे. तर फक्त याचा आन्सर 2 प्रकारेच होऊ शकणार आहे. ओके, तर अशा प्रकारे थोडं इमॅजिनेशन करून या आकृतींना कनेक्ट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करावा लागतो. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. लक्षात घ्या मित्र, सोबतचा पारदर्शक कागदाचा तुकडा X आहे, तो अभ्यासायचा आहे आणि तो वापरून तयार केलेली योग्य ती कागदाची घडी आपल्याला निवडायची आहे. बरोबर, तर लक्षात घ्या, आपल्याला आता ह्या आकृतीमध्ये कागदाची घडी करायची आहे. मग कागदाच्या घडी करताना फोल्डिंग करावं लागतं आपल्याला. ओके, फोल्डिंगचा कन्सेप्ट वापरताना तुम्हाला मिरर इमेजचा कन्सेप्ट देखील वापरता यायला पाहिजे. आपण जर विचारात घेतलं या आकृतींना तर आपल्याला ट्रायंग्युलर शेप मध्ये सर्व पर्यायी उत्तर दिलेले आहेत. बरोबर, सर्व ट्रायंग्युलर शेप मध्ये. मग ट्रायंग्युलर शेप एकतर हा आहे, एकतर हा आहे. बरोबर, आणि जर आपण आकृत्यांचं ऑब्झर्वेशन केलं तर हा बाण प्रत्येक आकृतीत आपल्याला बघायला मिळतो, म्हणजे आपला ट्रायंग्युलर शेप हाच आहे. मग या सर्वांची घडी करून इथं त्यांनी पुट डाऊन केलेलं आहे, म्हणजे ही बाजू पण इकडे येईल, ही बाजू पण इकडे येईल आणि ही बाजू पण तिकडे जाणार आहे. मग जर आपण ही आकृती विचारात घेतली मित्र, तर अशा प्रकारे ॲरो तर कॉन्स्टंट आहे. आता ही बाजू जर आपण पहिल्याने इकडे आणण्याचा प्रयत्न केला तर आता हा ॲरो असा येऊन जाईल रे इथं. फोल्डिंग झाल्यावरती इथं मिरर लागेल आणि हे पेज उलटवून आपण इकडे टाकणार आहोत, असं सिंपल इमॅजिनेशन या प्रश्नामध्ये करायचं आहे. ओके, हे पेज जर मी पलटवून इकडे टाकलं तर हा ॲरो इकडे येणार आहे आणि हा स्टार अशा प्रकारे इथे येऊन जाईल. बरोबर, मग हा ॲरो इकडे असणाऱ्या फक्त हे 2च आकृत्या आहेत, पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 4. 1 आणि 3 आपण या ठिकाणी इलिमिनेट करून टाकूया. इलिमिनेशन इज द बेस्ट चॉईस.
या प्रकारच्या क्वेश्चन साठी काही ऑप्शन आपण निग्लेक्ट करू शकतो हिंट्स वरून, बरोबर. मग आता ही आकृती इकडे खाली आपण आणूया. ही आकृती जेव्हा खाली येईल ना तेव्हा हा भाग ऍज इट इज अशा प्रकारे येईल, बरोबर. आणि जेव्हा तुम्ही इकडे याला फोल्ड करणार तेव्हा मात्र ही आकृती अशी या ठिकाणी यायला पाहिजे. आणि मग हा खालचा भाग चालणार नाहीये, म्हणजे हा पर्याय पण गेला. सो तुमचं आन्सर या ठिकाणी योग्य पर्याय क्रमांक 4च असणार आहे. ओके, थोडं इमॅजिनेशन करून फोल्डिंगचा कन्सेप्ट वापरून वॉटर मिरर इमेजचा कन्सेप्ट त्या ठिकाणी अप्लाय करून फक्त विचार करायचा की हे पेज आपल्याला खाली पलटवायचंय, पुन्हा हे पेज खाली पलटवायचंय, देन कशा प्रकारे फिगर दिसणार आहे. ओके, सिंपल अशा लॉजिकचा या ठिकाणी आपल्याला वापर करायचा असतो. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. लक्षात घ्या, पुढचा प्रश्न हा युक्तिवादावरती आहे. युक्तिवाद म्हणजेच आर्ग्युमेंट्स या टॉपिक वरती आहे. तर अनालिटिकल रिझनिंग वरती आयोगाचा काही सिलेक्टिव्ह प्रश्नांमध्ये नेहमीच भर आपल्याला बघायला मिळतोय. ही प्रश्न व्यवस्थित वाचून घ्यायची, समजून घ्यायचा यामधील डेटा, आणि मग याचा योग्य पर्याय आपल्याला चॉईस करावा लागतो. ठीक आहे, चला बघूया आपण. पूर्णतया वेगळी जीवनशैली असलेल्या तरुणांकडून होणाऱ्या मतदानाला लागलेली उतरती कडा प्रामुख्याने निवडणुकात मतदारांच्या संख्येला लागलेल्या ओहोटीला कारणीभूत असल्याचे स्पष्टीकरण केले जाते. ओके, वयस्क लोक मतदान करण्याची शक्यता अधिक असते. जर हीच प्रथा चालू राहिली तर मतदात्यांची संख्या खूपच कमी असल्यामुळे बहुसंख्यांच्या इच्छा निर्देशित केल्या जाणार नाहीत आणि शासनाला प्रशासन करण्याचा अधिकार आहे असे म्हणता येणार नाही. अशा स्थितीला आपण पोहोचण्याची शक्यता आहे. लोकांच्या इच्छांची दखल घेतली जाण्यासाठी समाजाने पारंपरिक निवडणुकींना पर्याय शोधणे गरजेचे आहे. अनेकदा आपण ऑब्झर्व करतो मित्र, तरुणांकडून बऱ्याच कमी प्रमाणात मतदान होतं. ठीक आहे, आणि तोच मुद्दा या ठिकाणी त्यांनी मांडलेला आहे. वयस्क लोक मतदान करतात असं त्यांनी या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे. मग काहीतरी पर्यायी व्यवस्था त्या ठिकाणी पारंपरिक निवडणुकींना पर्याय शोधणे गरजेचं आहे असा या ठिकाणी आपल्याला मेन्शन केलेला आहे. मग आता जर खाली आपण व्यवस्थित वाचून घेतलं तर वरील युक्तिवादातील त्रुटी आपल्याला शोधायची. त्रुटी सर्वात चांगल्या प्रकारे व्यक्त करणारा पर्याय आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे. मग जर आपण या ठिकाणी त्रुटी बघण्याचा प्रयत्न केला आणि हे पर्याय बघितले, निवडणूक ही सर्व लोकशाही देशात शासन निवडीसाठी उत्तम प्रकारे प्रस्थापित झालेली एकमेव प्रक्रिया आहे. ओके, तर हा संदर्भ किंवा ही त्रुट या ठिकाणाहून स्पष्ट होत नाहीये, तर हा आपल्याला कॅन्सल करता येईल हा पर्याय. निवडणुकीत मतदान करण्याऐवजी तरुण व्यक्ती सामाजिक माध्यमांच्या मदतीने दबाव गटात सामील होण्याची शक्यता अधिक आहे. अशा प्रकारचं कुठल्याही त्रुटीबद्दल वर्णन या ठिकाणी आपल्याला लक्षात येत नाहीये. सो हा पर्याय देखील आपण या ठिकाणी कॅन्सल करू शकतो. दूरस्थ निवासी स्थानांमुळे महाजालाद्वारे वा पोस्टाद्वारे मतदानाचा पर्याय वापरण्यात समस्या येण्याची शक्यता आहे. ओके, मग अशा प्रकारची समस्या कुठेही मेन्शन दिसत नाही. ओके, तर हा पर्याय देखील जाणार आहे. ज्या व्यक्ती आता तरुण आहेत त्या वय होता होता मतदान करण्याची शक्यता अधिक आहे. येस, एक्झॅक्टली. तर लक्षात घ्या मित्र की आपल्याला यांनी दिलेलं आहे स्पष्ट की जी वेगळी जीवनशैली आहे तरुणांकडून होणाऱ्या मतदानाला लागलेली उतरती कडा आहे. मग साहजिकच त्यांना या ठिकाणी म्हणायचंय की वयस्क लोक मतदान करण्याची शक्यता अधिक असते, बरोबर. म्हणजेच त्यांनी इथं हीच त्रुट आपल्याला दाखवलेली आहे की व्यक्ती वयस्क झाल्यावरतीच मतदान करतील. ओके, मग ही एक त्रुट आहे की तरुणांनी अशा प्रकारे हे जे म्हटलेलं, ज्या व्यक्ती आता तरुण आहेत त्या वय होता होता मतदान करण्याची शक्यता अधिक आहे, हीच त्रुट आपल्याला इथं मेन्शन करता येणार आहे. सो पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी आपल्याला घेता येणार आहे. मित्र लक्षात घ्या, ह्या प्रकारच्या प्रश्नांमध्ये एक्झॅक्टली उत्तर सांगणं थोडं डिफिकल्ट होतं काही वेळेस. सो व्यवस्थित माहिती वाचून घ्या. प्रत्येकाचं मत या ठिकाणी वेगळं असू शकतं. आयोगाचा विचार करण्याचा पॅटर्न थोडा वेगळा असू शकतो प्रत्येक प्रश्नामध्ये. सो बऱ्याचदा आपण व्यक्त केलेलं किंवा सांगितलेलं आन्सर या ठिकाणी चुकण्याची शक्यताही असते. परंतु व्यवस्थित माहितीला समजून घेतलं आणि योग्य आपण त्या ठिकाणी युक्तिवाद किंवा निष्कर्षापर्यंत पोहोचलो तर नक्कीच आपल्याला ह्या प्रश्नामध्ये मार्कही मिळू शकतो. ओके, चला तर जाऊया मित्र पुढे. लक्षात घ्या, तुमच्या समोर सिटिंग अरेंजमेंटचा एक प्रश्न आलेला आहे. दक्षिणेकडे तोंड असलेल्या 5 व्यक्ती ABCD आणि E आणि उत्तरेकडे तोंड करून बसलेल्या 5 व्यक्ती MNOP आणि Q परस्परांसमोर 2 समांतर रांगांमध्ये बसलेल्या आहेत. 2 समांतर रांगा आपण आधी सर्वप्रथम या ठिकाणी काढून घेऊया मित्र. ओके, आता ज्यांचं दक्षिणेकडे फेस आहे त्यामध्ये ABCD आणि E हे 5 व्यक्ती आहेत. ABCD आणि E हे 5 व्यक्ती आहेत. ज्यांचं उत्तरेकडे फेस आहे त्यामध्ये MNOP आणि Q हे 5 पर्सन आहेत. मग आपण या ठिकाणी दाखवूया, पहिला पर्सन, सेकंड, थर्ड, फोर्थ आणि फिफ्थ. ओके, आता यांच्या समोर असे हे 5 व्यक्ती या ठिकाणी बसलेले आहेत. मग आधी सर्वप्रथम आपण माहिती वाचून घेऊया स्टेप बाय स्टेप आणि ह्या पझलला, या सेटिंग अरेंजमेंटला या ठिकाणी सॉल्व्ह करूया. बघा काय म्हणतात ते आपल्याला लक्षात घ्या. काय म्हटलेलं आहे की
ई हा ओच्या समोर आहे जो यमच्या उजवीकडे लागून आहे. सी हा एनच्या एकमेकांच्या समोर कर्णरेषेत आहे. लक्षात घ्या, जोपर्यंत एखाद्याची जागा फिक्स होत नाही तोपर्यंत कोणालाही बसवायचं नाहीये. पुढे जाऊया. बी जो डीच्या डावीकडे लागून आहे तो क्यूच्या समोर आहे. बरोबर. यम हा रांगेच्या एका टोकाला आहे. यम हा जो आहे ना रांगेच्या एका टोकाला बसणार आहे. बरोबर. आता बघा यमच्या बद्दल अजून एक हिंट इथं. यमच्या उजवीकडे लागून आहे कोण? ई हा ओच्या समोर आहे जो यमच्या उजवीकडे लागून आहे. मग आता तो जर एंडिंगलाच आहे, एका टोकाला आहे यम, तर इथं बसवला तर त्याच्या उजवीकडे कोणाला तरी घेता येईल. इथं बसवला तर चालणार आहे का? नाही. म्हणजे यम आपला इथं कन्फर्म झालाय. यम आपला इथं कन्फर्म झालेला आहे. मग आता ह्या रांगेकडे पुन्हा जाऊया आपण. ई हा ओच्या समोर आहे जो यमच्या उजवीकडे लागून आहे. आता हा जो वगैरे शब्द असतो ना तो नेहमी त्याचा जवळचा जो एलिमेंट आहे ना त्याच्यासाठीच तो असतो. हे लक्षात ठेवायची हिंट सर्वांनी. ओके. मग ओ जो यमच्या उजवीकडे लागून आहे, यमच्या उजवीकडे हा ओ आहे इथं, हे पण कन्फर्म झालं. ई हा ओच्या समोर आहे. ओच्या समोर कोण? ई बसलेला आहे. ई हा इथं बसलेला आहे. सी आणि एन एकमेकांच्या समोर कर्णरेषेत आहेत. कर्णरेषेत म्हटल्यानंतर एन ऑफकोर्स आता यमची जागा फिक्स झाल्यामुळे एन इथं येणार आहे. मग एनच्या कर्णरेषेत सी इथं बसणार आहे. बरोबर. पुढे जाऊया. बी जो डीच्या डावीकडे लागून आहे आणि क्यूच्या समोर आहे. ओके. या रांगेकडे पुन्हा जाऊया. पी जो क्यूच्या डावीकडे लागून आहे डीच्या समोर आहे. पी जो क्यूच्या डावीकडे आहे. लक्षात घ्या, लेफ्ट अँड राईट तुम्हाला चेक करता यायला पाहिजे या ठिकाणी. पी जो क्यूच्या डावीकडे आहे, जर तुम्ही क्यूला इथं घेतलं तर याचा डावीकडे पी येणार आहे. बरोबर. म्हणजे क्यू इथं होऊन जाईल आणि पी इथं आपला बसणार आहे. पुन्हा वाचू याला. पी जो क्यूच्या डावीकडे लागून आहे डीच्या समोर आहे. मग डीच्या समोर आहे म्हणजे डी इथं असणार आहे पीच्या समोर. बरोबर. मग आता पुढे जाऊया. आता ह्या वाक्याकडे जाऊया आपण. कुठलं वाक्य बघा. बी जो डीच्या डावीकडे लागून आहे. बी जो डीच्या डावीकडे लागून आहे. आता बघा डीच्या डावीकडे म्हणजे इकडे येणार आहे. बरोबर. म्हणजे आपला हा बी इथं झाला. म्हणजेच बी जो डीच्या डावीकडे लागून आहे तो क्यूच्या समोर आहे. क्यूच्या समोर बरोबर एक्झॅक्टली बसलेला आहे. मग आता रिमेनिंग कोण राहिलं रे? ए राहिलेला आहे. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला ही सेटिंग अरेंजमेंट पूर्ण या ठिकाणी करता येणार आहे. मग आता बघा पुढे काय त्यांनी ट्विस्ट केलेला आहे. जर बी हा ईच्या जागेवर गेला, बी व्यक्ती ईच्या जागेवर जाणार आहे. हा बी जो आहे ना हा ईच्या जागेवर जाणार आहे. म्हणजे इथं बी गेला, इथं बी गेला. बरोबर. पुढे बघा. ई हा क्यूच्या जागेवर गेला. ई हा क्यूच्या जागेवर गेला म्हणजे इथं आपला ई आलेला आहे. बरोबर. आणि क्यू हा बीच्या जागेवर गेला. क्यू हा जो आहे ना हा इथं बीच्या जागेवर गेल्यानंतर ओच्या समोरील व्यक्तीच्या म्हणजे बीच्या डावीकडून दुसरी व्यक्ती कोण? डावीकडून दुसरी व्यक्ती क्यू ही आता ठरणार आहे. म्हणजे आपला आन्सर या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 मध्ये क्यू ही व्यक्ती आहे. तर अशा प्रकारे या सेटिंग अरेंजमेंटच्या पझलला प्रश्नाला तुम्हाला सॉल्व्ह करता यायला पाहिजे व्यवस्थित ऑर्गनाइज मॅनर मध्ये. तर जाऊया पुढे पुढच्या प्रश्नाकडे. त्याला देखील आपण समजून घेऊया. अॅनालिटिकल रिझनिंगचा हा प्रकार आहे. पुन्हा एकदा विधाने आणि कारणे विधाने व्यवस्थित वाचायची, त्याची कारणे कुठली परफेक्टली आहेत ते व्यवस्थित समजून घेऊन या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मार्क करायचं आहे. जर आपण बघितलं खालील प्रश्नात एक विधान आणि त्या अनुषंगाने येणारी 2 कारणे R1 आणि R2 दिलेली आहेत. विधानासंदर्भात कारणांचे उपाययोजन करून उत्तरे आपल्याला शोधायचंय. विधान बघा. हल्ली लोक खूप मोठ्या प्रमाणावर दूरस्थ खरेदी टेलिशॉपिंग करतात. ओके. मग आता हे विधान आहे. आता याला ही कारणे कुठली ठरतील ते आपल्याला बघायचंय. टेलिशॉपिंग करतात लोक, मोठ्या प्रमाणात दूरदर्शन पाहतात. मग दूरदर्शनवर बघून ते टेलिशॉपिंग करतील का? नाही. हे त्याचं कारण होऊ शकत नाही. म्हणजे हे कारण निग्लेक्ट करूया. हल्ली लोकांना बाजारात जाऊन खरेदी करायला वेळ मिळत नाही. ओके. तर नक्कीच हे त्याचं कारण ठरू शकतं. तर एक्झॅक्टली 1 नाहीये 2 आहे. मग आपण जर बघितलं इथं संभवनीय कारण 2 आहे, R1 नाही म्हणजे R फर्स्ट नाहीये. तर आपला आन्सर या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 हे येणार आहे मित्र. ओके. चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. काय दिलंय बघा. लक्षात घ्या मित्र. या प्रश्नामध्ये प्रसादने त्याच्या घरापासून सुरुवात करून उत्तरेकडे 8 किलोमीटर प्रवास केला. डायरेक्शन वरती प्रश्न आहे. व्यवस्थित डायग्राम आपल्याला काढायची. प्रसादने त्याच्या घरापासून सुरुवात करून उत्तरेकडे 8 किलोमीटर प्रवास केला. मग आता समजा एका पॉइंट पास त्याचे घर आहे, इथून त्याचं घरापासून सुरुवात करतोय. ओके. उत्तरेकडे तो 8 किलोमीटर जातोय. मग आता समजा हे तो 8 किलोमीटर डिस्टन्स गेला. मग आता पुढे बघूया. नंतर त्याने उजवीकडे वळून 5 किलोमीटर प्रवास केला. मग आता राईटला जाईल. राईटला गेल्यावरती तो अशा प्रकारे 5 किलोमीटर गेलेला आहे. पुढे गेलो आपण. नंतर पुन्हा उजवीकडे वळून 4 किलोमीटर गेला. मग आता इकडे फेसिंग असताना राईट हँड त्याचा पुन्हा खाली येणार आहे. मग आता खाली तो गेलाय. किती गेलाय रे? 4 किलोमीटर गेलेला आहे. ओके. आणि नंतर पूर्वेकडे 3 किलोमीटर प्रवास केला. मग आता खाली बघताना ऑफकोर्स पूर्व दिशा इकडे होणार आहे. तर आता तो 3 किलोमीटर इकडे
जात आहे. तर शेवटी तो आता डावीकडे वळला आणि 2 किलोमीटर प्रवास केला. मग इकडे बघताना पुन्हा तो डावीकडे जातोय आणि तो शेवटी इथं आता 2 किलोमीटर एवढा प्रवास करून तो थांबतोय. तर तो आता त्याच्या घरापासून किती किलोमीटर अंतरावर आहे. ओके, मग त्याच्या घरापासून बघायचं आपल्याला, इथून बघायचंय आपल्याला. ओके, इथून बघायचंय. मग आपल्याला हे कनेक्ट करून घेता येतील. मग ह्या बाजू आधी जर आपण कनेक्ट करून घेतल्या, ओके, या बाजू जर आधी आपण कनेक्ट केल्या तर लक्षात घ्या मित्र, तर या ठिकाणी ही 3 आहे. ओके, ही 3 आहे आणि ही 5 आहे. मग हे दोघी इथं 3 आणि ही 5 टोटल आपण जर केले तर ही बाजू 8 होऊन जाईल. ही बाजू 8 झाली, बरोबर. मग आता जर आपण व्यवस्थित विचार केला यापैकी, तर हे तर टोटल 4 होतं, हे टोटल 4 होतं, म्हणजे हे पण 4 रिमेनिंग 8 पैकी हे 4, तर हे पण 4. मग हे 4 आणि 2 किती रे? 6. ओके, मग आपण पायथागोरसचा नियम इथं वापरू शकतो. पायथागोरसच्या नियमानुसार काय होणार आहे की 6चा वर्ग अधिक 8चा वर्ग बरोबर 1चा वर्ग. मग 6चा वर्ग किती? 36. 8चा वर्ग 64 होणार आहे. 8चा वर्ग 64, यांची बेरीज जर केली तर 100, म्हणजेच आपल्याला या ठिकाणी 10चा वर्ग मिळणार आहे. म्हणजेच आपला आन्सर या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 मध्ये गिवन आहे, 10 हे आहे. ओके, तर अशा पद्धतीने आपण पायथागोरसचा थेरम वापरून या ठिकाणी याचा आन्सर सांगू शकतो मित्र. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. आणि जो प्रश्न आहे तो म्हणजे माहितीच्या विश्लेषणावरती आधारित आहे. DI म्हणतो आपण याला. यासाठी तुमचं गुणोत्तर प्रमाण, शेकडेवारी आणि ऍव्हरेज हे तिन्ही टॉपिक तुमचं चांगल्यापैकी प्रिपेअर पाहिजे, तेव्हा तुम्हाला हा टॉपिक व्यवस्थित समजतो किंवा याचे प्रश्न सॉल्व्ह करता येतात. काय म्हटलेलं बघा, आधी माहिती वाचूया. ABC आणि D 4 खेड्यात राहणाऱ्या 6200 ग्रामस्थांवर त्याच्या अतिप्रिय रंगासंदर्भात सर्वेक्षण केले. B खेड्यातील 50% लोकांचा लाल हा अतिप्रिय रंग आहे. ओके, तर इतर खेड्यातील किती लोकांचा तोच अतिप्रिय रंग आहे? तर आपल्याला इतर खेड्यातील किती लोकांचा लाल हाच रंग असेल त्याच्यावरती फोकस ठेवायचा आहे. मग आता हे अतिप्रिय रंग असणारे जे आहेत ना, लाल इथं 20% दिलेले आहेत, लाल इथं 20% दिलेले आहेत. आणि जर आपण बी बघितलं तर बी ची व्हॅल्यू तर 23% दिलेली आहे. पुन्हा एकदा बघा, 6200 ग्रामस्थ आहेत, 6200. ओके, मग आता बी खेड्यातील 50% लोकांचा लाल हा अतिप्रिय रंग आहे. बी खेड्यातील जर आपण विचार केला 6200 पैकी 50% लोकांचा लाल आहे आणि त्यापैकी अजून 23% आपल्याला घ्यायचंय. तर डायरेक्टली आपण या ठिकाणी एका स्टेप मध्ये बी खेड्यातील आपण काढू शकतो. फॉर बी म्हणूया आपण या ठिकाणी याला. मग याला जर सॉल्व्ह केलं तुम्ही, हा 0 कॅन्सल. ओके, हे 2 0 आणि हा 2 0 या ठिकाणी कॅन्सल. मग 5 1 5 आणि 5 2 10. मग आता लक्षात घ्या, 2 याला भाग देऊया आपण. 2 त्रिक 6 आणि 2 1 2. 31 गुणिला 23 करायचंय. 31 गुणिला या ठिकाणी 23 करायचं आहे. तर 23 1 23, त्यापैकी 3 कॅरी 2, 23 त्रिक 69 आणि तो 2 71. तर 713 या ठिकाणी आपल्याला बी खेड्यातील मिळत आहेत, बरोबर. आता सर्वांचं एकूण जर आपण इथं घेतलं 6200चं 20% जर आपण घेतलं, 6200चं 20% जर आपण या ठिकाणी घेतलं तर 2 0 गेली, 2 0 गेली. मग 62 गुणिला 20 जर आपण या ठिकाणी केली तर काय होईल बघा, 2 दुने 4 आणि 6 दुने 12, तर 1240, बरोबर. आता लक्षात घ्या, 713 आता आपण 1240 मधून जर वजा केले तर आपल्याला इतर जे विचारलेले त्याचं उत्तर मिळणार आहे. सो आपण 713 इथून आता वजा करूया, बरोबर. मग आता बघा, 10तून 3 गेले तर आपल्याला या ठिकाणी 7 असणार आहे आणि 7 आपल्याला या ठिकाणी एकच स्थानी याच पर्यायात दिसतोय. सो याचा आन्सर ऑप्शन 2 ठरणार आहे. तुम्ही जर प्रॉपरली वजाबाकी केली तर आपल्याला 527 हेच उत्तर या ठिकाणी मिळणार आहे. जाऊया मित्र पुढच्या प्रश्नाकडे. लक्षात घ्या, जर 28 मीटर व्यासाचे वर्तुळाकार मैदान असेल, बरोबर, 28 मीटर व्यास आहे आणि वर्तुळाकार मैदान त्यांनी म्हटलेलं आहे, बरोबर. व्यास म्हणजे पूर्ण अशा प्रकारे आपल्याला व्यास आहे आणि हा 28 मीटरचा आहे, म्हणजे हे 14 आणि हे 14. त्रिज्या झाली याची 14 मीटरची, बरोबर. आणि त्या भोवती 7 मीटर रुंद रस्ता असेल, मग याच्या भोवती अजून आपल्याला 7 मीटर रुंदीचा रस्ता दिलेला आहे. याचं डिस्टन्स जे ना हे 7 मीटर आहे, बरोबर. तर त्या रस्त्याचे क्षेत्रफळ आपल्याला काढायचंय. मग आता या ठिकाणी या रस्त्याचं क्षेत्रफळ काढताना तुम्हाला काय करावं लागेल, या मोठ्या वर्तुळाच्या क्षेत्रफळामधून या लहान वर्तुळाचं क्षेत्रफळ मायनस करावं लागेल. मग आपल्याला रिक्वायर्ड क्षेत्रफळ काढताना आपण काय करणार या ठिकाणी, की मोठ्या वर्तुळाच्या क्षेत्रफळामधून लहानचं वजा करायचंय. म्हणजे वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर पाय आर वर्ग, म्हणजे पाय आर 1 चा वर्ग वजा या ठिकाणी पाय आर 2 चा वर्ग, अशा प्रकारे लिहूया. ओके, मग पहिल्या मोठ्या वर्तुळाची त्रिज्या काय ठरेल, ही 14 आणि 7 21 ठरेल. म्हणजेच हा पाय कॉमन घेऊ, आपण इथे लिहू शकतो 21 चा वर्ग मायनस या ठिकाणी R2 जी आहे ही
त्रिज्या जी आहे ही व्यास जर 28 सुद्धा त्रिज्या ही 14 आहे, तर बरोबर या ठिकाणी 14चा वर्ग रे, बरोबर. पाय म्हणजेच 22/7, 22/7 गुणिला 21चा वर्ग 441 वजा या ठिकाणी 14चा वर्ग 196 होऊन जाईल. जर तुम्ही यांची वजाबाकी केली मित्र हो, तर आपल्याला 22/7 गुणिला या ठिकाणी 11तून 6 गेले तर 5. ओके, तर यानंतर 13तून 9 जर गेले तर आपल्याला या ठिकाणी 4 असतील आणि 3तून 1 गेला तर 2 असतील, 245. तर 7 1 7, 7 3 21. ओके, तर उरले 3, 3 घेतला 5, 7 5 35. ओके, तर आता आपल्याला 22 गुणिला 35 या ठिकाणी करायचं आहे. 35 दुने 70, 0 कॅरी 7, 35 दुने पुन्हा 70 आणि ते 7 म्हणजे 77, 770 या ठिकाणी आपला आन्सर आहे, जे की पर्याय क्रमांक 2 मध्ये अवेलेबल आहे. तर अशा प्रकारे मित्र या प्रश्नाला तुम्ही या सिंपल क्षेत्रफळाच्या सूत्रावरून तुम्ही सॉल्व्ह करू शकतात. फक्त तुम्हाला अप्रोच हा क्लिअर झालेला पाहिजे. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. लक्षात घ्या, टाइम अँड वर्क काढ व काम वरील प्रश्न आहे. सिंपल प्रश्न आहे, तुम्हाला माहिती पाहिजे MDS चा फॉर्म्युला आपण वापरतो, त्यापैकी कुठल्या गोष्टी दिल्या ते बघायचं फक्त. शेतातील तण काढण्यासाठी 5 मजुरांना 12 दिवस लागतात, 5 माणसांना 12 दिवस लागतात. तेच काम करण्यासाठी 15 मजुरांना लागणारे दिवस आपल्याला काढायचे आहे, बरोबर. या 15ला इकडे घेऊन जाऊ, 5 गुणिला 12 भागीला 15. ओके, इकडे रिक्वायर्ड D2, 5 1 5, 5 3 15, 3 1 3, 3 4 12 म्हणजे येणारा आन्सर हे 4 असेल, जे की पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे. सिंपल प्रश्न होता, नक्कीच तुम्ही याला सॉल्व्ह करू शकतात. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. लक्षात घ्या, वयवारीचा प्रश्न आहे मित्र. याला तर आपण व्यवस्थित पर्यायावरूनच सॉल्व्ह करू शकतो, जर तुम्ही व्यवस्थित अप्रोच याचा डेव्हलप केला असेल तर. काय म्हटलेलं बघा, 3 व्यक्तींच्या आजच्या वयांची बेरीज 72 वर्ष आहे. 7 वर्षांपूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 4:6:7 असे होते, तर त्यांचे आजचे वय किती असेल? लक्षात घ्या, 7 वर्षापूर्वी आपल्याला गुणोत्तर दिलेलं आहे आणि विचारलेलं जे ना आजसाठी, म्हणजे हे पर्याय आहे ना, हे आजसाठी आहे. ओके, 7 वर्षापूर्वी हे गुणोत्तर त्यांचं झालं पाहिजे. मग असा पर्याय बघायचा की ज्यामधून 7 वजा केले म्हणजे पहिली संख्या तुम्हाला 4च्या पटीत आली पाहिजे. मग बघा आता 17 मधून जर 7 वजा केले 10 होणार नाही. ओके, 4च्या पटीत गेला हा पर्याय. 19 मधून जर तुम्ही या ठिकाणी 7 वर्षापूर्वी गेले म्हणजे 12 मिळेल रे. ओके, 4च्या पटीत होऊन जाईल. इथून पण 7 वर्षापूर्वी गेले तुम्ही, 25 मधून 7 गेले तर तुम्हाला या ठिकाणी 18 मिळेल, जे की 6च्या पटीत होऊन जाईल. इथं पण तुम्ही 7 वर्ष मागे गेले 21, जे की 7च्या पटीत होऊन जाईल. म्हणजेच आपला पर्याय क्रमांक 3च असेल. तर अशा प्रकारे तुम्ही स्मार्ट वर्क करून या मेथड वरून, या लॉजिक वरून या प्रश्नाला नक्कीच डील करू शकतात कमी सेकंदामध्ये. जाऊया आपण पुढच्या प्रश्नाकडे. तर मित्र हो, उदाहरणामध्ये बघा, वार्षिक 6% दराने 10 महिन्याच्या थकीत बिलावर रुपये 26.25 सूट मिळते, तर बिलाची एकूण रक्कम किती आहे असा प्रश्न आहे. लक्षात घ्या, वार्षिक 6% दर आहे. 6% हा 12 महिन्यांसाठी आहे, बरोबर. याला जर स्वरूप दिलं तुम्ही, एकाच 2 मिळणार आहे. मग 12 महिन्यांसाठी, तर 10 महिन्याच्या थकीत बिलावर म्हटलंय, 10 महिन्यांसाठी किती दर झाला बरं? जर 12 महिन्यांसाठी 6%, एकाच 2 गुणोत्तर आहे, तर इथं 10 आहे, तर याच्या निम्मे म्हणजे इथं 5% झाला, म्हणजे 10% साठी 5% आहे. मग आता किती बिल मिळत आहे, किती सूट मिळत आहे? 26.25 आहे. मग 5%च्या हिशोबाने 26.25 जर मिळते आपल्याला, तर 100 रुपयासाठी किती रे? ओके, सिंपल अशी ऍडजस्टमेंट करायची आहे, बरोबर. ज्यांना आपला गुणोत्तराचा कन्सेप्ट क्लिअर आहे त्यांना नक्कीच ही ऍडजस्टमेंट व्यवस्थित समजून जाणार आहे. मग याला जर आपण स्वरूप दिलं या ठिकाणी, 5 1 5, 5 5 25, 1 उरला, 1 घेतला 2, 12 झाले, 5 2 10. ओके, 2 घेतला 5, 5 5 25, 5.25 ला 100 ने मल्टिप्लाय केलं तर 525 या ठिकाणी असेल. परंतु एकूण रक्कम विचारलेली आहे, म्हणजेच 525 मध्ये तुम्हाला 26.25 हे ऍड करावं लागेल. मग 25 मध्ये 26 दिले टाकले तर 551.25 याचं हे उत्तर होऊन जाईल. तर अशा प्रकारे सिंपली या प्रश्नाला तुम्ही सॉल्व्ह केलं पाहिजे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. बघा, नाण्यांवरती, कॉइन्स वरती हा प्रश्न आहे. याला इझिली आपण गुणोत्तराच्या लॉजिकने सॉल्व्ह करू शकतो. पहिल्याने माहिती वाचून घ्यायची. एका पिशवीमध्ये 1 रुपया करता आहे, बरोबर. त्यानंतर 50 पैसे करता दिलेला आहे. ओके, त्यानंतर 25 पैसे करता दिलेला आहे. 5 6 8, 5:6:8 या प्रमाणात नाणी आहेत. जर त्यांची एकूण किंमत 420 रुपये असेल, तर 50 पैशांची नाणी किती? लक्षात घ्या, एकूण रुपये, टोटल रुपये तुम्हाला दिलेले आहेत किती? 420 रुपये. यासाठी तुम्हाला मी एक अतिशय सोपी पद्धत सांगणार आहे मित्र. याला पैशान वगैरे करायची काही आता गरज नाहीये. फक्त काय विचार करायचा,
की कॉइन्स किती रुपयां करतायत, हा 1 रुपया करताय, हा 50 पैसे करताय, हा 25 पैसे करताय. हा हे जे गुणोत्तर आहे ना, हे गुणोत्तर कॉइन्सचं आहे. आपल्याला एकूण रुपये दिलेत ना, म्हणून रुपयांमध्ये गुणोत्तर आणणं आधी गरजेचं आहे. मग रुपयांमध्ये आणताना 1 रुपयासाठी 5 कॉइन्स आहेत तर 5 रुपये झाले, बरोबर. 50 पैसे प्रमाणे 6 कॉइन म्हणजे त्याला 2 ने भाग द्यायचा आहे तर ते 3 रुपये झाले. 25 पैसे प्रमाणे 8 कॉइन झाले, त्याला 4 ने भाग द्यायचा म्हणजे 4 दुने 8 म्हणजे 2 रुपये झाले, बरोबर. मग हे गुणोत्तर झाले 5 3 8, बरोबर. यांना एकत्र जर केलं 5 आणि 3 8, 8 आणि 2 10 भाग. मग हे 10 भाग म्हणजे एकूण रुपये किती 420. एकूण रुपये 420, 0 0 कॅन्सल म्हणजे एक भाग जो आहे हा 42 चा आहे. एक भाग 42 चा आहे, 42 चा आहे. तर आपल्याला विचारलंय 50 पैशाची नाणी किती. मग 50 पैशाची रुपयांचे भाग 3 आहे. मग या 3 गुणीला आधी 42 करून घ्यायचं. 3 दुने 6, 3 चोक 12, या ठिकाणी 126 रुपये झाले. 50 पैसे प्रमाणे नाण्यांमध्ये करताना 50 पैसे 2 कॉइन लागतात म्हणून आपण दुप्पट करायचे, म्हणजेच हे दुप्पट 252 हे याचं राईट आन्सर आहे, जे की तुम्हाला ऑप्शन नंबर 3 मध्ये दिलेला आहे. तर हा स्मार्ट अप्रोच तुम्हाला या कॉइन्सच्या एक्झाम्पल साठी माहिती असणं गरजेचं आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल की ह्या प्रश्नांना कशा प्रकारे आपण डील करू शकतो. जर तुम्हाला अशाच प्रकारे लॉजिक्स आणि ट्रिक्स नुसार आपल्या बॅचेस मध्ये ह्या गोष्टी समजून घ्यायच्या असतात तर नक्कीच तुम्ही आपल्या ऍप्लिकेशन मध्ये कोर्सेस जॉईन करू शकतात. तर मित्र थांबूया, लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या पेपरचं एक्सप्लेनेशन सह आपण नक्कीच भेटूया. धन्यवाद मित्र, थँक्यू सो मच.